भाजपनं भुजबळांना माझ्यावरती आरोप करण्यासाठी पुढे केलं. बीडमधल्या मेळाव्यातनं भुजबळांनी केलेल्या टीकेवर विजय वडेट्टीवारांचा पलटवार. मतदार यादीतील घोळाची चौकशी होणार. विरोधी पक्षानं समोर आणलेले सर्व घोळ तपासण्याचे मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिले आदेश. ठाणे महापालिकेत मनसे आणि ठाकरे एकत्र लढणार. संजय राऊतांचं मोठं विधान. ठाण्यात ठाकरे ठिकऱ्या उडवणार, राऊतांचा दावा. बायकोला न्याय देता आला नाही, समाजाला काय देणार? आरक्षणाच्या मुद्द्यावरनं करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोला. बुलढाण्यातील 1.5 कोटींच्या डिफेंडरवर भाजपच्या विजयराज शिंदेंचा नाव न घेता गायकवाडांवरती निशाणा, तर कंत्राटदारानं कर्ज काढून डिफेंडर घेतल्याचा गायकवाडांचा दावा. डोळ्यावर चष्मा घालत मनोज जरांगे पाटलांकडनं घोडेस्वारी. चष्मा आपलाच आहे असं म्हणत धनंजय मुंडेंना लगावला टोला. सचिन खायवळ शिक्षक म्हणून काम करत असणाऱ्या शाळेतनं काढून टाकलं, तर निलेश आणि सचिन खायवळवर खंडणीचा गुन्हा. निलेश खायवळला पासपोर्ट मिळवून देणाऱ्या एजंटची देखील होणार चौकशी. धनत्रयोदशीचा मुहूर्त साधत ग्राहकांची सोनं खरेदीसाठी ज्वेलर्समध्ये गर्दी. 1 तोळा सोन्याचा दर 1,31,000वर. दिवाळीच्या उत्साहानं बाजारपेठा गजबजल्या. मुंबई, पुणे, नागपुरात खरेदीसाठी नागरिकांची तोबा गर्दी. आणि देशभरात दिवाळीचा उत्साह. अयोध्येत दीपोत्सव. दिल्लीमध्ये ड्रोन शोनं पेटलं डोळ्यांचं पारणं. बातम्या बघूयात गावाकडच्या 50. अंतरवाली सराटीमध्ये जरांगेंनी घोड्यावर बसून चष्मा घातलाय. यावेळी त्यांनी चष्मा आपलाच आहे का असं म्हणत धनंजय मुंडेंना टोला लगावला. बुलढाण्यामध्ये 3 कोटी रुपयांची डिफेंडर गाडी दाखल झाली. भाजप नेते आणि माजी आमदार विजयराज शिंदे यांनी या वाहनाच्या चौकशीची मागणी केली आहे. बुलढाण्यामध्ये धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर नागरिकांनी चांदी खरेदी केली. दिवाळीत चांदी विक्रीमध्ये 30 ते 40% वाढ झाल्याची माहिती सराफा व्यापाऱ्यांनी दिली. अमरावतीमध्ये सोनेरी भोग नावानं मिठाई विक्री केली जाते. मिठाई खरेदीसाठी नागरिकांनी दुकानात मोठी गर्दी केली आहे. मिठाईला 24 कॅरेट सोन्याच्या वरखानं सजवण्यात आलंय. मुंबई पुणे महामार्गावरती मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे 7 ते 8 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. त्यामुळे चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. मावळमध्ये मुंबई पुणे महामार्गावरती मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. वाहतूक कोंडी झाल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतोय. सिंधुदुर्गात कोंबड्यांची झुंज लावण्यात आली होती. झुंजीची जाहिरात व्हॉट्सअपवरती व्हायरल झाल्यामुळे 9 जणांवरती गुन्हा दाखल झाला. पुण्यातील मॉडर्न कॉलेजमधील एका विद्यार्थ्याला ब्रिटनमधली नोकरी गमवावी लागली. सोशल मीडियावरती व्हिडिओ जारी करत विद्यार्थ्याने ही माहिती दिली. मॉडर्न कॉलेजनं शैक्षणिक कागदपत्र देण्यास टाळाटाळ केल्यामुळे त्याला नोकरी गमवावी लागली आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यवस्थापक मंडळ बरखास्त करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. मंत्री जयकुमार रावल यांनी ही माहिती दिली. तर काही लोकांकडून जाणीवपूर्वक चुकीच्या अफवा पसरवल्या जात असल्याचं त्यांनी सांगितलं. बुलढाण्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी भाजप आणि शिवसेना दोन्ही आग्रही आहेत. त्यामुळे बुलढाण्यात महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी कर्डिले कुटुंबियांचं सांत्वन केलं. काल आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्यामुळे त्यांनी ही भेट घेतली. निलेश घायवळवर आणखी एक गुन्हा दाखल झालाय. खंडणी प्रकरणामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. निलेश घायवळवरती आतापर्यंत 10 गुन्हे दाखल आहेत. गोंदियामध्ये रेती वाहतूक करणाऱ्या 2 टिप्परची समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये एका टिप्पर चालकाचा जागीच मृत्यू झालाय, तर 1 जण गंभीर जखमी झालाय. बीडच्या मादळमोही गावामध्ये एका तरुणानं आत्महत्या केली. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातनं आरक्षण देण्याची मागणी करत त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं. नागपुरात चोरी गेलेलं साहित्य हे पोलिसांनी नागरिकांना परत केलं. 200हून अधिक नागरिकांना त्यांचं साहित्य परत मिळालंय. दरम्यान सर्वत्र पोलिसांचं कौतुक होत आहे.
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील चेनापूर तांडा इथे 80 जणांना विषबाधा झाली। याच प्रकरणी आता सर्वांनी ज्या विहिरीतनं पाणी प्यायलं होतं त्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत। आरोग्य विभागाकडून प्रत्येक घरात जाऊन तपासणी सुरू आहे। तर विषबाधा प्रकरणानंतर आमदार श्रीजया चव्हाण यांनी चेनापूर तांडा इथे भेट दिली। यावेळी त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांशी देखील चर्चा करत योग्य त्या सूचना दिल्या। सोन्याच्या दरात 3,000 रुपयांची घट झाली असून सोन्याचे दर 1,31,000वरती गेले, तर चांदीच्या दरात सुद्धा 5,000 रुपयांची घसरण झाली। त्याच निमित्तानं धनत्रयोदशीला सुवर्णनगरीत ग्राहकांची गर्दी आहे। मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। माणगाव शहर ते कळमजे आणि मुगवली फाट्यापर्यंत वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्यात। मुंबई पुण्याहून कोकणामध्ये येणाऱ्या वाहनांची संख्या देखील वाढली आहे। दिवाळी निमित्तानं पुणे नाशिक महामार्गावरती पिंपळवंडी आळेफाटा ते बोटा दरम्यान मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। तब्बल 25 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात। महामार्गाचं काम सुरू असल्यामुळे ही वाहतूक कोंडी होती आहे। धाराशिव जिल्ह्यातील पवनचक्कीचा मोबदला मागणाऱ्या 80 शेतकऱ्यांवरती पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। संतप्त शेतकऱ्यांनी तब्बल 32 तास पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला। या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। जामनेर तालुक्यातील तोंडापूर परिसरातील केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। केळी पिकाला योग्य बाजारभाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची केळी शेतातच सडण्याच्या मार्गावर आहे। शिरूर तालुक्यातील सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान या सामाजिक संस्थेकडून मराठवाडा विभागातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यात आलाय। या उपक्रमांतर्गत धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील 5 शेतकऱ्यांना 7 गायींचं वाटप करण्यात आलं। अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यामुळे भात शेतीचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे आडेवेळे न घेता नियम अटी न लादता सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। बुलढाण्याच्या लेकीची भारतीय शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे। सायली गोंड हिनं भारताची मान अभिमानानं उंचावली आहे। जगभरातून 9 शास्त्रज्ञांची निवड करण्यात आली, त्यात सायलीची देखील निवड झाली आहे। पुण्यातील पोस्टातून परदेशात फराळ पाठवण्यात आलाय। आतापर्यंत विदेशात 10 टनापेक्षा जास्त फराळ पाठवला गेलाय। सर्वाधिक जपान, जर्मनी आणि यूकेमध्ये फराळ पाठवलाय। सोलापुरात भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या वतीनं पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं। सीना नदीला आलेल्या पुरामुळे तिऱ्हे, डोणगाव, पाथरीमधील विद्यार्थ्यांचं शालेय साहित्य भिजल्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील चेनापूर तांडा इथे 75 जणांना विषबाधा झाली। विहिरीच्या पाण्यामुळे विषबाधा झाल्याचा अंदाज आहे। पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहेत। नंदुरबार जिल्ह्यातील तापी नदीच्या काठावरील संगमेश्वर महादेव मंदिर परिसरात महाआरती करण्यात आली। मंदिर परिसरात 11,000 दिव्यांची रोषणाई करण्यात आली। यावेळी मंदिर परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून गेलाय। यावेळी विजयकुमार गावित यांच्या हस्ते आरती करण्यात आली। विक्रमगडमध्ये 3,40,00,000 रुपये खर्चून बनवलेल्या अरुंद रस्त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत। दररोज विद्यार्थ्यांना जवळपास 12 किलोमीटर पायी प्रवास करावा लागतोय। शिक्षणापेक्षा जास्त वेळ प्रवासात जात असल्यामुळे विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली। त्यानंतर सांगलीमध्ये जिल्हा परिषद आरक्षणाविरोधात 67 तक्रारी दाखल झाल्या, तर पंचायत समितीसाठी 7 हरकती प्राप्त झाल्या। मावळमधील बाजारपेठेत कोल्हापूर आणि सांगलीतनं आलेल्या मातीच्या पंट्यांनी सर्वांचंच लक्ष वेधलंय। बाजारपेठेत पंट्यांचा झगमगाट दिसू लागलाय। पारंपरिक लाल पंट्यांना आजही पसंती मिळतेय। दिवाळीच्या सुट्ट्यांनिमित्तानं होणारी गर्दी लक्षात घेता अक्कलकोटमधील स्वामी समर्थांचं मंदिर 20 तास खुलं राहणार आहे, तर गाणगापुरात दत्तात्रय मंदिर 18 तास खुलं असेल। सोलापुरात शेतकरी तानाजी पवार यांचं निधन झालं आणि त्यांच्या निधनानंतर त्यांचा पाळीव कुत्रा 9 दिवस स्मशानभूमीतच थांबला होता। मोहोळ तालुक्यातील वडवळ गावामध्ये एका पाळीव कुत्र्यानं दाखवलेली निष्ठा सर्वांच्या मनाला भिडणारी होती। नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल ओल्या मिरचीची आवक वाढली आहे, मात्र योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। पावसानंतर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मिरचीचं उत्पन्न घटलंय। दिवाळी निमित्तानं आठवडाभर लासलगाव, मनमाड सोबतच नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्या बंद असणार आहेत। त्यामुळे तब्बल 8 दिवस कांद्यांसोबतच सर्वच लिलाव ठप्प असणार आहेत। लिलाव बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांची मात्र मोठी गैरसोय होणार आहे। गोंदिया जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे तब्बल 2,309 हेक्टरवरील पिकांना फटका बसलाय। त्यामुळे 6,398 शेतकरी बाधित झाले असून त्यांनी 3,50,00,000ची मागणी केली आहे। कोकणामध्ये परतीच्या पावसानं पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडलाय। परतीच्या पावसानं कोकणातील शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय। महिने कष्ट करून पिकवलेलं पीक आता कुजायला लागलंय। त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांसाठी कोणी पाऊल का उचलत नाही असा सवाल शेतकरी विचारतायत। पुण्यामध्ये राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत पार पडली। रब्बीचं वाढतं क्षेत्र लक्षात घेऊन आत्तापासून बियाणं, खतं आणि निविष्ठा यांचं नियोजन करण्यात येणार आहे। भंडारा शहरामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढली आहे। त्यातच एका पिसाळलेल्या कुत्र्यानं तब्बल 20 जणांचा चावा घेतलाय, त्यात 9 बालकांचा समावेश आहे। या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण आहे।
दीपावलीचा एक दिवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी या संकल्पनेतनं किल्ले रायगडावरती दिवाळी साजरी करण्यात आली. गडपूजनाचा कार्यक्रम करत मशाली पेटवून महाराजांना मानवंदना देण्यात आली. नाशिक रोड परिसरातील वडनेर गेट आर्टिलरी सेंटर जवळच्या मेसच्या मागे लावलेल्या पिंजऱ्यामध्ये आणखी एक बिबट्या अडकलाय. मागील 2 महिन्यामध्ये 6 बिबट्यांना जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय. औरंगाबाद रेल्वे स्थानकाचं नामकरण करण्यात आलंय. शासनाच्या अधिसूचनेनुसार आता छत्रपती संभाजीनगर असं नामकरण करण्यात आलं असून 2023 मध्ये छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी धाराशिवमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी दिवाळी साजरी केली. पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जाहीर केलेलं मदतीचं पॅकेज न मिळाल्यामुळे आंदोलन करण्यात आलं. नागपुरातील इलेक्ट्रिकचं दुकान फोडून 12 लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू आहे. निलेश गायवळला पासपोर्टसाठी मदत करणाऱ्या एजंटची आता चौकशी होणार आहे. अमीरुल्ला हबीबुल्ला चौधरी असं या एजंटचं नाव असून त्याच्यावरती 5 गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. साई संस्थांच्या अधिकाऱ्यांसह 47 कर्मचाऱ्यांवरती शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल झालाय. साई संस्थांच्या साई आश्रमातील 77 लाख रुपयांचे विद्युत साहित्य चोरी करून अपहार केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झालाय.